नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. या अहवालानुसार डेक्सामेथासोन इंजेक्शनमुळे झालेल्या तीव्र अॅनाफिलेक्टिक प्रक्रियेनंतर उलटी श्वासनलिकेत गेल्याने सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाला असून डॉक्टरांचा कोणताही निष्काळजीपणा आढळलेला नाही. महापालिकेचे आरोग्य सभापती डॉक्टर जयाजी नाथ यांनी संबंधित इंजेक्शन हजारो गर्भवती महिलांना देण्यात आलं होतं. मात्र काहींना औषधाची ॲलर्जी होऊ शकते असं स्पष्ट करत डॉक्टरांना दोषी धरणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच निलंबित डॉक्टरांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यावेळेला ही दुर्घटना घडली ताबडतोब हॉस्पिटलला व्हिजिट केली, चौकशी केली, पाहिली. त्यावेळेला पण मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, जर दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्या अनुषंगाने आपण सगळा एकीकडे डीपली केली, तर कमिटी गठीत केली. कमिटी गठीत केल्यानंतर त्याचा औषधाचा साईड इफेक्ट बघितला, पॅचेस साईड बघितला, औषधं कधीपासून वापरली जातात. ही इंजेक्शन 5,000 क्वांटिटीमध्ये होती. आतापर्यंत 3-3.5 हजार वापरली गेली. कुणाला साईड इफेक्ट होत नाही आणि ही लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. तर आहे की गर्भधारणा टिकण्यासाठी आहे डिवॉर्डिनल, ते वाचलेल्या बाईला ते दिलं होतं. त्याचा साईड इफेक्ट आहे, कुणाचं ब्लड प्रेशर कमी होतं, त्यामुळे चक्कर येऊ शकते, ब्लड चक्कर पडू शकतात बायका. दुसरी बाईला जी दिली ती वारली, ती डेक्सामेथासोन, ते तर लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. तर लाईफ सेव्हिंग ड्रगमध्ये रिॲक्शन याचं प्रमाण आहे 0.1% ते 0.5% मॅक्झिमम. आता ह्या गेल्या 4-5 महिन्यात 3 बायकांना रिॲक्शन आली. आज 3,500 इंजेक्शनमध्ये 3 बायकांना इंजेक्शन आले. त्या असं सगळीकडे वापरलं जातं. आपल्या आया बहिणीपासून आज 50 वर्षापासून ते इस्टॅब्लिश ड्रग आहे आणि हा प्रोटोकॉल आहे. चुकीचं इंजेक्शन दिलं गेलं, ही जी नरेटिव्ह पसरली गेली, चुकीचं इंजेक्शन देऊन मृत्यू, ही वाईट परिस्थिती आहे. त्याचं मला कुठेतरी दुःख वाटलं, म्हणून मी ठासून हा विषय मांडला. बाबा रे, हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. उद्या कुणाला क्रोसिनची ॲलर्जी असते, कुणाला अविलची असते, कुणाला बी कॉम्प्लेक्सची असते, कुणी वाटू शकते कुणाला क्रोसिनची म्हणजे पॅरासिटामॉलची ॲलर्जी असेल, असू शकते. अशा अनेक प्रकारचे औषध असतात आणि त्याचं कुठं लिहिलं जात नाही. किंवा हे जे आता डेक्सामेथासोनची ॲलर्जी असेल असं कुणी म्हणू शकत नाही. पण अशा असतात, हे गुगलवर पण आहे.